नमस्कार. या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, काल मराठवाडा केसरी हे मैदान पार पडले आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच नामांकित बैल येथे होते आणि त्यामध्ये खूपच अटीतटीच्या लढती आपणास पाहावयास मिळाल्या. खरी लढत पाहावयास मिळाली ती म्हणजेच बकासूर आणि घोटचा सर्जा त्यांच्या विरोधात संभाजीनगरचा लखन आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या यांमध्ये. तर शेवटला बकासूर आणि सर्जा हे विजयी ठरलेले आहेत आणि बकासूरने पुन्हा एकदा दाखवून दिलेले आहे की बकासूर अजूनपर्यंत कमी पडलेला नाही आणि घोटच्या सर्जाने त्याला चांगल्या प्रकारे साथ दिलेली आहे या मैदानावर आणि एक नंबर केलेला आहे. काही शर्यतप्रेमींना हे सुद्धा वाटत होते कदाचित लखन आणि बब्या हे एक नंबरला उतरतील, परंतु तसे झाले नाही. सुट्टा निकाल गटाला, शेमीला आणि फायनलला सुद्धा बकासूर आणि घोटच्या सर्जाने घेतलेला आहे. तर यामध्ये बकासूर आणि सर्जाप्रेमी हे खूपच आनंदात आहेत. तर मित्रांनो, बकासूरचे पुढील मैदान कोणते असणार आहे त्याविषयी आपण पाहणार आहोत. पण उद्यासुद्धा एक मैदान होत आहे. उद्या 1 तारखेला माइंडचे मैदान होत आहे. तर या मैदानावर बकासूर हा येणार नाही, इतर बैल येणार आहेत. त्यामध्ये रणजित सर निंबाळकर यांचा सर्जासुद्धा उद्याच्या मैदानावर आपणास दिसणार आहे आणि इतरसुद्धा बैल येथे येण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढे येणाऱ्या 5 तारखेला सोलापूर जिल्ह्यामध्ये ओपनचे मैदान होत आहे आणि या मैदानावर पुन्हा एकदा बकासूर आपणास दिसणार आहे. मराठवाडा केसरी या मैदानासारखेच हेही मैदान होत आहे आणि या मैदानावर बक्षिसेही चांगली आहेत. प्रथम क्रमांकास 2 लाखाचे बक्षीस आहे. त्यामुळे सर्व टॉपचे बैल आपणास या 5 तारखेच्या मैदानावर पाहावयास मिळतील. तर यामध्ये 100% बकासूर आपणास सोलापूर जिल्ह्यातील या 5 तारखेच्या ओपनच्या मैदानावर पाहावयास मिळणार आहे. यानंतर सर्वच टॉपचे बैल येणार आहेत. सर्जा येणार आहे, बब्या आहे, कॉकटेल आहे व अर्जुन, इतर हे सर्व काही जे फॉर्ममध्ये आहेत ते सर्वच बैल आपणास या 5 तारखेच्या मैदानावर दिसणार आहेत. तर मित्रांनो, धन्यवाद. हीच होती अपडेट आणि बकासूरचा पैरा कोणता आहे हे पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. नमस्कार.